दादा नमस्कार. नमस्कार दादा आज खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि हिंद केसरी मोठं लक्ष आज आपल्यामध्ये नाही आहे आणि त्यालाच कुठेतरी श्रद्धांजली देत आज मथुरचा गुलाल झाला आणि तुम्ही येताना ते म्हणजे आपाप मन तोंडातून शब्द निघले की लक्षात श्रद्धांजली काय सांगा. आज माझा देव या बैलगाडा क्षेत्रातील माझ्या ज्या नंदीच्या रूपात मी माझ्या मथुरला बघतो तो आज स्वर्गीय अशी माझा मोठा लक्ष आज लक्षाचं निधन झालं. खूप दुःख वाटतं. लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि देवाला एकच प्रार्थना करतो त्या लक्षासारखा आज माझ्या दारी मला सांभाळायला माझा मथुर दिला आहे त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि पुन्हा एकदा मी माझ्या पूर्ण मथुर फॅमिली असेल माझ्या मथुरच्या वतीने पुन्हा एकदा लक्षाला श्रद्धांजली देतो. लक्षासारखा नंदी पुन्हा एकदा माझ्या दावणीला येऊ द्या आणि त्याची चांगल्यापैकी मी देखरेख करेल आता मी देवाला प्रार्थना करतो. माझ्या एकटी आईला गावदेवीला प्रार्थना करतो आणि लक्षाचा वारस माझा मथुर त्याच्या पायावर पाय ठेवून त्याचं नाव टिकवणार आणि नाव चालवणार. दादा जास्त मी काय बोललो नाही बघा आज सगळी जण म्हणजे श्रद्धांजली देत होते कुठून कुठेतरी मथुर आणि आपला लक्ष एकत्र येणार असं वाटत होतं पण आपला मथुर आजारी होता त्याची मुलं जाऊ शकला नाही. फॅमिली बोलत होती की इच्छा राहूनच लक्ष आमच्या इथे त्याच्यामुळे त्याला मी लहानापासून बघत आलो आहे. लक्षाला फॅमिली आज लक्ष आहेत नाही पण लक्षाच्या रूपात माझा मथुर आहे त्याच्यामुळे इथे दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्बिनेशन नाही आहे माझ्यासाठी तर माझ्या फॅमिली कुटुंबासाठी. आज काही प्रसंग आपल्यावर असल्यामुळे तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही. मथुर पोचू शकला नाही पण मथुरच्या जागेवर मी पोचलो. एक त्या नंदीवर आणि त्या कुटुंबावर माझा खूप प्रेम आहे. त्या प्रेमासाठी मी तिथपर्यंत माझा वाढदिवससुद्धा तिथे साजरा केला होता मी बरोबर लक्षासोबत. दादा एवढं सगळं लक्षावरती प्रेम होतं म्हणून स्वतःचा वाढदिवस म्हणजे मित्रपरिवाराला कुठेतरी मागे ठेवून आपल्या देवाला भेटण्यासाठी तुम्ही तिथपर्यंत गेलाय. आणि दादा आज एक प्रेक्षणीय बिंदोड झाली चांगली शर्यत झाली आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण का कुठे ना कुठे आजचा गुलाल मी लक्षाला समर्पित करतो आणि मला याच्या पुढे आता जास्त काय बोलायचं नाही कारण की आज मी बाईट पण देणार नव्हतो पण लक्षासाठी माझी बाईट होती आणि हे शर्यत मैत्रीपूर्ण झाली. ते पण आमचे सुनील गोवारी वगैरे चांगले मित्र आहेत कुटुंबातील सदस्य त्याच्यामुळे हे फक्त खेळ मैदानापुरते असतं मैदानानंतर नाते गोते असतं. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय शिवराम.